11,001 भक्तांचे श्री गजानन विजय ग्रंथाचे सामुदायिक पारायण संपन्न। विजय महापारायण संस्था नाशिक आयोजित 11,001 भक्तांचे श्री गजानन विजय ग्रंथाचे सामूहिक पारायण संभाजी महाराज क्रीडा संकुल सिंहस्थ नगर नवीन नाशिक सिडको येथे नुकतेच संपन्न झाले। यासाठी भाविकांच्या वतीने शिधा देऊन आलेल्या भक्तांसाठी चहा आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले। या पारायण सोहळ्यासाठी नाशिक जिल्ह्यासह महाराष्ट्रातील भाविक भक्त मोठ्या प्रमाणात सहभागी होते। यावेळी सर्वप्रथम श्री गजानन महाराज यांना अभिषेक करून महाआरती करण्यात आली। प्रसंगी दिग्रस येथील मुखोद्गत पारायणकर्त्या सौ पूनमताई विठ्ठलराव ठाकरे यांच्या अमृतवाणीतून श्री गजानन विजय ग्रंथाचे वाचन करण्यात आले। भक्तांचे करणा संरक्षण मुळीच बसला येतो तेच पुढे सत्य झाले व्याधीचे स्वरूप मावणे एका बाईची निमारी होत शब्द बनाची कडके सांगवी कर यांनी केला सहाकार कसुलेची राहणार दुधबाई नामाची चित्र चापड कवीचा वामन श्यामराव चंदना यांनी हे यज्ञ केला समाधीच्या पुढे ऐसी धर्मकृत्य किती तरी झाली समर्थांच्या समोर खरेखरचा साक्षात्कार श्री गजानन महाराज। यावत कालपर्यंत लोक होते निष्ठावंत तावत कालपर्यंत वरडत असू की भाऊ जसजशी निष्ठा कमी झाली तो विपुल दशा आणि अवधच निघातली माळकंठी वरडाच्या विपुल पिठे टाकले का शिपीने पहा बरे नवे वाहू लागले वारे सर्व वरडाचे एसी देण्यासमोर श्री गजानन विजय ग्रंथाचे सामुदायिक पारायण सोहळ्यासाठी श्री गजानन महाराज भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होता। दुपारी श्री गजानन महाराजांची आरती नाशिक पश्चिमच्या आमदार सौ सीमाताई व श्री महेश हिरे, माजी नगरसेवक श्री व सौ संभाजी मोरुसकर, श्री व सौ प्रवीण तिदमे व विजय महापारायण संस्थेचे मार्गदर्शक श्री रवींद्र जोशी यांच्या हस्ते संपन्न झाली। सोहळ्यासाठी विजय पारायण संस्थेचे पदाधिकारी हेमंत दुसानीस, सौ लक्ष्मी दुसानीस, चंद्रकांत दुसानीस, अरुण मोरे, अजय पंचाक्षरी, रमेश कुंभारे यांचे सहकार्य लाभले। जय गजानन जय गजानन। आज कार्तिकी एकादशी निमित्त आपल्या सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा। कार्तिकी एकादशी निमित्त आपण नाशिक शहरामध्ये 11,000 भाविक भक्तांकरवी श्री गजानन विजय ग्रंथाचं जे महापारायण ठेवलं आहे तर त्याची संकल्पना एकच होती की कार्तिकी एकादशीचा पूर्ण 52 दिवस आणि त्या दिवशी आपल्या सद्गुरूंचं नामस्मरण महाराजांच्या संगतीमध्ये आपला सर्व भक्तांचा वेळ द्यावा या हिशोबाने आपण हे पारायण ठेवलं होतं। सर्वांचा अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला आणि यासाठी जी समिती झाली होती त्याच्यामध्ये श्री रमेश कुंभारे, अरुण मोरे, श्री अजय पंचाक्षरी हे आणि अशा अनेक सहकार्यांच्या याच्यामुळे आपलं हे कार्य आज संपन्न होत आहे। आता या क्षणी आपल्याला